नरेंद्र मोदी जे करतायत ना, हे त्यांना वाटत असेल की BJPचा महापौर, असं नाही. हा तुमच्या नाकावर ठेचून गेलेला हा निर्णय लक्षात घ्या. मराठी माणसाच्या महापौर पद डिक्लेअर झालेलं आहे. डिंपल मेहता यांचं नाव जाहीर झालं आहे, नामांकन झालेलं आहे. आता तुमची भूमिका काय मराठी एकीकरण समिती आणि मनसे? बघा, इथे मराठी एकीकरणच्या माध्यमातून आम्ही ऐलान केलेलं की सर्व पक्षांनी ऐलान केलेलं की मराठी महापौर व्हावा या उद्देशाने आम्ही सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्सवर घेतली. आणि आज जे नरेंद्र मेहता साहेबांनी जे केलेलं आहे, त्यांना वाटत असेल की बाबा महापौर केल्यानंतर सगळं जिंकलं, असं काही नाही आहे, लक्षात घे. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सांगतो की नरेंद्र मेहता साहेबांनी जे केलं आहे ते मराठी महापौर दिला असता महिला तर अतिशय चांगलं झालं असतं. आणि हे मी या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या नाकावर टेचून त्यांनी केलेलं आहे काम, लक्षात. स्थानिक लोकांवर तिथं किती प्रेम आहे, मराठीवर किती प्रेम आहे, महाराष्ट्रावर किती प्रेम आहे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्याला आम्ही विरोध करणार. 3 तारखेला असं एकीकरणनी हे केलं आहे, डिक्लेअर केलं आहे की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार. त्यामुळे मराठीसाठी हा कुठला पक्षाचा विषय नाही आहे, हा मराठी माणसाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या. या वैयक्तिक कुणाचा आमचं इकडे बसलेल्याचा कुणाचा जास्त त्याच्यामध्ये हे असे हस्तक्षेप नाही आहे की आहे, याचा विषय नाही आहे. जे आमदार खासदार आहेत देवेंद्र फडणवीससाठी पण ही धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. नरेंद्र मोदी जे करतायत ना, हे त्यांना वाटत असेल की BJPचा महापौर, असं नाही. हा तुमच्या नाकावर ठेचून गेलेला हा निर्णय आहे, लक्षात घ्या, मराठी माणसाच्या. त्यामुळे आज नाही तर काल उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांना पण कळेल, रवींद्र चव्हाण साहेबांना पण कळेल की ही भूमिका घेतल्यानंतर, परप्रांतीय लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतल्यानंतर उद्या ह्यांना पण त्यांच्या घरी थाळी घेऊन जायला लागेल, लक्षात घ्या. ही भूमिका नरेंद्र मेहताने घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांना मला कळकळीची विनंती आहे, धोक्याची घंटा निर्माण आपणच करताय, लक्षात घ्या. पक्ष कुठलाही तो पक्षाचा विरोध नाही, पण मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे मराठीच्या विरोधात जे त्यांनी कामं केले, त्याचं कृत्य केलेलं जे आहे त्याच्या विरोधात आम्ही उतरणार. आणि वारंवार एक लक्षात घ्या, 3 तारखेचं आंदोलन करणार. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांना कुठे अन्याय होईल त्या आम्ही रस्त्यावर उतरणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. गोवर्धन यांनी